हॅलो एव्हरीवन, मी धीरज आणि तुम्ही आहे सायन्स लेसन विथ धीरज सर बरोबर. तर न थांबता या व्हिडिओची आता सुरुवात करूया. लेट्स रोल द इंट्रो. सो आजचा आपला टॉपिक आहे मेजरमेंट ऑफ क्वांटिटी, 7th SSC महाराष्ट्र बोर्ड. मला माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ खूप दिवसांपासून पाहिजे होता, त्यासाठी मी स्पेसिफाईडली तुमच्यासाठी लवकरात लवकर हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर न थांबता तर व्हिडिओ स्टार्ट करूया फिजिकल क्वांटिटीज बरोबर. फिजिकल क्वांटिटीज फिजिकल क्वांटिटीज काय असतात एक्झॅक्टली आता ते आपण बघू. इन डे टू डे लाईफ वी मेजर मेनी थिंग्स सच ॲज द वेट of fruits, vegetables, food grains, temperature of the body or some liquids, volume of liquids, density of various substances, the speed of the vehicles, etc. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, आपण डे टू डे रोजच्या जीवनामध्ये आपण काय काय गोष्टी बघतो की आपण भरपूर सारे वेगळ्या वेगळ्या गोष्टींना मोजतो. तर ते काय काय कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आपण नक्की मोजतो, तर ते आहे बघा. आपण एखादे फ्रूट्स घेतले तर त्याचं आपण वजन मोजतो, बरोबर आहे. त्यानंतर व्हेजिटेबल्स घेतले त्याचं वजन मोजतो. फूड ग्रेन्स घेतले, फूड ग्रेन्स म्हणजे धान्य, ते घेतले तर आपण काय करतो, त्याचं वजन मोजतोय. आपण गोष्टींचं टेम्परेचर घेतो, म्हणजे तापमान काय आहे ते बघतो, किती डिग्रीचं आहे ते, बरोबर आहे. ते कोणाकोणाचं आपल्या बॉडीचं असतं, वेगवेगळ्या भरपूर गोष्टींचं असतं. परत आपण काय बघतो की व्हॉल्यूम ऑफ लिक्विड्स, म्हणजे त्या पर्टिक्युलर कंटेनरमध्ये नाहीतर त्या पिशवीमध्ये किती पाणी आहे नाहीतर दूध आहे, ते झालं व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड. डेन्सिटी ऑफ द वेरियस सबस्टन्सेस, म्हणजे की तो किती घट्ट आहे. डेन्सिटी म्हणजे किती घट्ट आहे, आतमधलं घट्ट आहे पातळ आहे, ते झालं. म्हणजे त्यांचे जे मॉलिक्युल्स आहेत आतमधले जे पार्टिकल्स आहेत ते किती लांब लांब आहेत आणि किती जवळजवळ आहेत, ते झालं त्याची डेन्सिटी. हे पण आपण मोजतो, बरोबर आहे. त्यानंतर किती जोरात गाडी चालली आहे, स्पीड ऑफ द व्हेकल, हे पण आपण मोजतोय. त्यानंतर हे सगळे जे आपण मोजले आता ते सगळे काय झाले, इन शॉर्ट क्वांटिटीज सच ॲज मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे हे जे तुमच्यासमोर आता मी क्वांटिटीज सगळ्या बोललो, ज्याच्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टींना मोजतो, त्या सगळ्यांना आपण बोलतो फिजिकल क्वांटिटीज. समजलंय? पुढं a value and a unit are used to express the magnitude of physical quantities. For example, Swarali walks 2 kilometers every day. In this example, 2 is the value and kilometer is the unit used to express the magnitude of the distance, which is a physical quantity. म्हणजे ह्याला काय सांगायचं आहे की तुम्हाला फक्त फिजिकल क्वांटिटी दिलं की सगळं इन्फॉर्मेशन भेटणार आहे का, की तुम्हाला सांगितलं किलोमीटर काय, मग किती नक्की, मी किलोमीटर पळलो, मी किलोमीटर गेलो, मी KG भाज्या आणल्या, ह्याने तुम्हाला कळलं का बरं की एक्झॅक्टली तुम्हाला काय केलंय काय तुम्ही, हे तर कळलंच नाही आपल्याला. क्वांटिटी बरोबर आपल्याला एक व्हॅल्यू पण असायला पाहिजे. म्हणजे मी 10 किलोमीटर्स पळलो, मग 10 काय झालं, एक व्हॅल्यू झाली. आणि जे KG आहे नाहीतर किलोमीटर आहे ते काय झालं, आपलं युनिट झालं. म्हणजे एका युनिट बरोबर आपल्याला एक व्हॅल्यू असायला पाहिजे, त्याच्यामुळं आपल्याला एक्झॅक्टली कळतं की ते आपल्याला काय सांगतायत. समजलं फिजिकल क्वांटिटीज कशा आहेत. त्याच्या पुढं आहे टाईप्स ऑफ क्वांटिटीज. आता क्वांटिटीजच्या पण काय काय टाईप्स आहेत, तर फर्स्ट आहे स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय नक्की, अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन अँड इज कॉल्ड अ स्केलर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल, ओनली मॅग्निट्यूड अ व्हॅल्यू विथ द युनिट इज बेस्ड टू एक्सप्रेस क्वांटिटीज सच ॲज लेंथ, ब्रेथ, एरिया, मास, टेम्परेचर, डेन्सिटी, टाइम, वर्क, 101 फॅरेनहाइट एक्सेट्रा. म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे की अशा क्वांटिटीज ज्यांना फक्त मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूड म्हणजे काय, फक्त व्हॅल्यू दिलेली, 10 किलोमीटर्स, 1 kg काय बोलतात, 1 kg शुगर, असे जे क्वांटिटीज आहे ज्यांना फक्त मॅग्निट्यूड आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे, अशा क्वांटिटीजला आपण बोलतो स्केलर क्वांटिटी. आता हे अजून क्लिअर कसं होणार, जेव्हा आपण सेकंड क्वांटिटी जी आहे ना ती बघणार आहे. सेकंड क्वांटिटी कुठली आहे,
ती आहे वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? अ क्वांटिटी दॅट एक्सप्रेस कम्प्लिटली ओनली वॅन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर बोथ गिवन इज कॉल्ड अ वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. फ्लाइंग एरोप्लेन इन नॉर्थ डायरेक्शन विथ 500 किलोमीटर स्पीड. म्हणजे आता वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? अशी क्वांटिटी ज्याच्याबरोबर मॅग्निट्यूड पण आहे, म्हणजे व्हॅल्यू पण दिलेली आहे, प्लस त्याची डायरेक्शन पण दिलेली आहे. कळत आहे? म्हणजे अशी गोष्ट ज्याला मॅग्निट्यूड आहे, व्हॅल्यू आहे, प्लस त्याच्याबरोबर त्याची डायरेक्शन पण दिलेली आहे, अशा ह्याला आपण काय बोलणार आहे? वेक्टर क्वांटिटी. आणि स्केलर क्वांटिटी म्हणजे काय? ज्याला फक्त मॅग्निट्यूड दिलेलं आहे. आता वेक्टर क्वांटिटीचा अजून एक एक्झाम्पल, अँड एरोप्लेन इज व्हॉट? अँड फ्लाइंग एरोप्लेन इन नॉर्थ डायरेक्शन विथ 500 किलोमीटर स्पीड. म्हणजे 500 किलोमीटर स्पीड हे मॅग्निट्यूड झालं आपलं, बरोबर आहे. व्हॅल्यू पण आहे आणि काय दिलं? युनिट पण आहे, प्लस त्याची काय दिलं त्यांनी? नॉर्थ डायरेक्शन, म्हणजे त्या डायरेक्शनमध्ये जात आहे. ह्याचा अर्थ काय होतं की तुम्हाला मॅग्निट्यूड पण दिलं आहे आणि तुम्हाला डायरेक्शन पण दिलं आहे. असे जे क्वांटिटीज असणार आहे त्याला आपण बोलणार आहे वेक्टर क्वांटिटी. समजलं इथपर्यंत? आता पुढं काय आहे? पुढं आहे मास. मास म्हणजे एक्झॅक्टली काय? द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड मास. मॅटर हॅज अ नॅचरल टेंडन्सी टू रेजिस्ट अ चेंज इन इट्स स्टेट विच इज कॉल्ड इनर्शिया. आता मास म्हणजे एक्झॅक्टली काय? आता मासला आपण कसं डिफाईन करू शकतो की एखाद्याच्या आतमध्ये तो किती, ती गोष्ट किती भरलेली आहे. म्हणजे एखादं तुम्ही समजा बॉल घेतला, चेंडू घेतला, तर चेंडूच्या आतमध्ये किती तो भरलेला आहे, तो त्याचा मास झाला. समजतंय का? आता तुम्हाला इथं दिलं आहे, इथं वेट दिलं आहे तुम्हाला, तो वेट किती आहे? 10 kgचा आहे. मग 10 kgचा म्हणजे त्याच्यामध्ये तेवढा मास असायला पाहिजे, त्याच्यामध्ये तेवढं पार्टिकल्स असायला पाहिजे, ते भरलेलं पाहिजे तेवढं. मग त्याला आपण बोलणार आहे 10 kg. कळत आहे? मास म्हणजे काय? आतमधनं किती भरलेलं आहे, बाहेरनं नाही, आतमधनं तो किती भरलेला आहे, त्याला आपण त्याचा मास बोलतो. मॅटर हॅज अ नॅचरल टेंडन्सी टू रेजिस्ट द चेंज इन इट्स स्टेज विच इज कॉल्ड इनर्शिया. आता इनर्शियाचं एक चांगला एक्झाम्पल काय आहे की तुम्ही समजा एका बसमधनं चालले, सॉरी ट्रेन बोललो मी, चूक नाही. तुम्ही एका बसमधनं चाललाय आणि ड्रायव्हरने पटकन ब्रेक मारला, तर तुम्ही काय करतात? पुढं जातात, बरोबर आहे. तुम्ही पुढं येतात ना. पुढं येतात म्हणजे काय करतात तुम्ही? तुमची जी बॉडी आहे ती काय करते? तिला थांबायचंच नाही आहे, ती काय करते? पुढंच चालली आहे. आपली बस पुढं चालली होती म्हणजे तुमची जी बॉडी आहे ती पण पुढं चालली आहे. पण जेव्हा ब्रेक लावतो तर आपली जी बॉडी आहे ती आपल्या बॉडीला ब्रेक लागत नाही, ती पुढं निघते, बरोबर आहे. म्हणजे आपल्या बॉडीला थांबायचं नाही आहे. इनर्शिया म्हणजे काय? एखादा जेव्हा फोर्स लागतोय तर त्याला काय असतं ते की त्याला त्याची जी पण स्टेट असते, म्हणजे आता आपली जी स्टेट होती ती कशामध्ये होती? ट्रॅव्हलिंग स्टेट होती, नाहीतर आपली चालू स्टेट होती, तिला ते थांबवायचं नाही आहे. कळत आहे? म्हणून आपण पुढं जातो. मग असे जे पर्टिक्युलर गोष्टी आहेत, जे असा जो फोर्स आहे जो एखाद्या गोष्टीला थांबवून देत नाही, त्याला आपण बोलतो इनर्शिया. मास इज अ क्वालिटेटिव्ह मेजर ऑफ इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट. द लार्ज द मास द ग्रेटर इज द इनर्शिया. म्हणजे त्यांनी सांगितलंय की जेवढा जास्त मास असणार आहे, जेवढा मोठा असणार आहे तो एखादी गोष्ट. आता तुम्ही समजा तुम्ही एक लुकडा माणूस बसवला आणि एक जाडा माणूस जवळजवळ बसवलाय आणि पटकन ब्रेक मारला, तर काय होणार आहे? तो जाडा माणूस तोंडावरती जाऊन पडणार आहे, बरोबर आहे. मग ते का होते? कारण की त्याचा जो मास आहे, त्याच्या आतमधला जो मास आहे तो काय खूप जास्ती आहे लुकड्या माणसापेक्षा. म्हणून जेवढा जास्त मास तेवढा जास्त इनर्शिया होणार, म्हणजे तेवढं ताकदीने तो काय जाणार आहे? पुढे जाणार आहे. मास इज अ स्केलर क्वांटिटी. आता बघा, मास काय आहे? स्केलर क्वांटिटी आहे. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला मॅग्निट्यूड दिलेला आहे, म्हणजे किती किलो, आणि व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला त्याची डायरेक्शन दिली आहे का? नाही. इट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस एनिवेअर इन द वर्ल्ड. आणि आपल्याला बघा, आपण जागे टू जागा चेंज होतो. म्हणजे आपण समजा अर्थवरती आहे तर आपलं एवढं किलो आहे, आपण मूनवरती गेलो तर आपलं कमी होतं, नाहीतर आपण एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती ट्रॅव्हल केलं की आपल्याला थोडा फरक वाटतो. बट ते मासमध्ये नाही होत. तुम्ही एका जागेवरती ठेवा का तुम्ही दुसऱ्या जागेवरती न्या, कुठं पण न्या, त्याचा जो पण मास असणार आहे तो कधीच बदलणार नाही आहे. हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. The quantities mass and weight are however different. ग्राम and किलोग्राम are unit of masses. म्हणजे की आपल्याला वाटायचं मास आणि वेट हे दोन्ही एक सेमच आहे, पण मास आणि वेटमध्ये फरक आहे. ते वेटचं अजून जे मिनिंग आहे ते तुम्हाला मी पुढं सांगणार आहे. पण मास आणि वेटमध्ये डिफरन्स आहे. आणि के जी आणि ग्राम हे मासचे युनिट्स आहेत.
म्हणजे मासला तुम्हाला मोजायचं असेल तर तुम्ही के जी आणि ग्राममध्ये मोजायचं आहे. वेन वी यूज 2 पॅन कॉमन बॅलन्स इन द शॉप वी कम्पेअर 2 मासेस. म्हणजे आपण हे करतोय, तुम्हाला बाजूला दिसतोय येलो कलरमध्ये. तर हे जेव्हा घेतलंय आपण, तर आपण काय करतो, एका जागेवर वजन ठेवतो आणि एका जागेवरती सामान ठेवतो आणि मग आपण मोजतो की एक्झॅक्टली ते किती वजनाचं आहे. म्हणजे आपण इन शॉर्ट काय मोजलंय, त्याचा मास मोजलाय. समजलंय? होपफुली तुम्हाला एवढंपर्यंत समजलं असणार आहे. आता पुढं जाऊया आणि ते आहे वेट. जर तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल. व्हॉट वी मेजर इन ग्राम्स किलोग्राम्स इज मास अँड नॉट वेट. म्हणजे आपण जे ग्राम्स आणि किलोग्राम्समध्ये जे मोजतो ते मास आहे, वेट नाही. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन इज मास इज कॉल्ड इट्स वेट. म्हणजे एखाद्या मासवरती, एखाद्या बॉडीवरती जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओढतोय त्याला, म्हणजे आपल्याला आपला जो अर्थचा जो ग्रॅव्हिटेशन आहे, गुरुत्वाकर्षण आहे, ते काय करत आहे, खाली ओढत आहे. बरोबर आहे. मग तो जेवढ्या ताकदीने ओढणार तेवढं आपलं वेट झालं. समजतंय? त्याच्यामुळंच बघा, आपलं जे वेट आहे ते बदलत राहतं. कुठं आपण अर्थवरती असेल तर आपलं वेट समजा 50 kg आहे, तेच आपण मूनवरती गेलो तर ते कमी होणार आहे. का? कारण मूनवरचा जो गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन जे आहे ते कमी आहे, म्हणून ते कमी ताकदीने ओढणार, म्हणून आपलं वजन कमी होणार. मग कुणाला वेट लॉस करायचं असेल तर मूनवरती जायचं आहे. बरोबर आहे. तर वेट म्हणजे समजलं आणि मास म्हणजे समजलं. डिफरन्स काय एक्झॅक्टली असं समजलं तर मला कमेंटमध्ये द्या, मी पर्सनली त्यांना सांगतो एक्झॅक्टली कसं आहे ते लिहून. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय विच द अर्थ अट्रॅक्ट्स अन ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर इज कॉल्ड द वेट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे की हे जे मी तुम्हाला आता सांगितलं जस्ट आहे की ग्रॅव्हिटेशन काय करते, त्याला ओढतीये त्याच्या सेंटरकडे. देअरफॉर वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. बघा आता ह्याला काय आहे, त्याला व्हॅल्यू पण आहे प्लस त्याला डायरेक्शन पण आहे. म्हणजे खालच्या साईडला ते ओढतं, म्हणजे अर्थच्या सेंटरकडे ओढतं, म्हणजे त्याला डायरेक्शन पण दिलेली आहे. म्हणजे व्हॅल्यू प्लस डायरेक्शन इज वेक्टर क्वांटिटी. समजलंय? इट इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ. म्हणून जसं जसं आपण चेंज होणार अर्थवरती, पण आपण एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती गेणार तर आपलं वेट काय होऊ शकतं, चेंज होऊ शकतं. कारण की प्रत्येक जागेची ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे, गुरुत्वाकर्षण जे आहे ते वेगळं आहे. म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि आपलं जे वेट आहे ते बदलू शकतं आपण जसं जसं जागा बदलली की. समजलं? म्हणजे जिथं कमी ग्रॅव्हिटेशनल फोर्स असून आपल्या अर्थवरती तिथं गेलो तर आपण काय होणार आहे, आपल्याला वाटणार आहे की आपण खूपच काय बोलतात ते फिट आहे, कारण आपलं वजन जास्त दिसणार असं नाही आहे. आता कॅन यू आन्सर दिस. माझ्याकडे तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर द्यायचा आहे. क्वेश्चन 1. विल इट बी पॉसिबल टू यूज वन अँड द सेम युनिट टू मेजर फिजिकल क्वांटिटीज सच ॲज मास, वेट, डिस्टन्स, वेलोसिटी, टेम्परेचर. म्हणजे प्रश्न काय आहे की तुम्ही एकच क्वांटिटीनी सगळ्यांना मेजर करायचं आहे. म्हणजे की मासला पण सेम क्वांटिटीने मेजर करायचं, वेटला पण, डिस्टन्सला पण, वेलोसिटीला पण, टेम्परेचरला, ह्या सगळ्यांना मेजर करण्यासाठी एकच क्वांटिटी यूज करायची. म्हणजे के जी घेतलं तर के जीच सगळ्यांसाठी. असं पॉसिबल आहे का? होऊ शकतं का असं? असं झालं तर काय होईल रे? खूप कन्फ्युजन होणार आहे ना की नक्की तुम्ही कशाच्याबद्दल बोलतात. मी बोललं की ही हॅज 10 kg ऑफ फीवर, जे आपण बोलायला पाहिजे 100 डिग्री ऑफ फीवर असायला पाहिजे, पण आपण बोलतो 10 kg ऑफ फीवर. नाहीतर आपल्याला पाहिजे काय पाहिजे, आपल्याला अजून एखादे 2 एक्झाम्पल तुम्हाला वाटत असतील असे कॉमेडीवाले तर तुम्ही मला कमेंट्समध्ये द्या. मी थांबलो तुमचे कॉमेडीवाले एक्झाम्पल्स आहे बघण्यासाठी. In everyday affairs, we measure many different physical quantities as these physical quantities are different from each other. A specific unit is used to measure each quantity. Therefore, different units are used while measuring different quantities. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे की आपण हे एव्हरीडे रोजच्या जीवनामध्ये आपण काय करतोय की आपल्याला माहिती की आपल्याला वेगळ्या गोष्टी लागणार आहे. तर सगळ्या गोष्टींसाठी आपण एकच क्वांटिटी वापरली तर काय होणार आहे, खूप कन्फ्युजन होणार आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी वेगळ्या क्वांटिटी दिलेल्या आहेत, स्पेसिफाईड मेजरमेंट दिलेले आहे, स्पेसिफाईड युनिट दिलेले आहेत. त्याच्यामुळं कन्फ्युजन होऊ नाही. कळत आहे? समजलं आहे काय नक्की? आन्सर भेटलाय. तर पुढं काय आहे, एक ॲक्टिव्हिटी. फर्स्ट ॲक्टिव्हिटी काय आहे, टेक अ बॉल ऑफ स्ट्रिंग, लेट वन स्टुडंट फ्रॉम द क्लास मेजर 4 hand span of the string and cut it there. Let each of the other student in the class cut 4 hand span of the string. To now hold all the pieces together by end. There are they all the same length? अरे त्यांना काय सांगायचं आहे की तुम्ही दोराचा काय घ्यायचं आहे, हे घ्यायचं आहे
काय बोलतात ते दोरा घ्यायचा भरपूर सारा. तुमच्या क्लासमध्ये प्रत्येकाला दोरा घ्यायचा, त्याला 4 हँडस्पॅन म्हणजे असं मोजायचं आहे त्यांनी. असे 4 घ्यायचे आहेत. 1 2 3 4 असं घ्यायचं आहे आणि जिथं त्याचं 4 होणार तिथं ते कट करायचं आहे. दुसऱ्याकडे जायचं आहे, परत 1 2 3 4 करायचं आहे, म्हणजे मोजायचं आहे ते. मग टोटल मोजल्यानंतर प्रत्येकाचे एकदा झाले की सगळ्यांचे दोरे घ्यायचेत आणि एकसाथ ठेवायच्यात. सगळ्यांचे दोरे सेम लेंथचे असणार का? वाटतं का तुम्हाला सेम लेंथचे असू शकतं? नाही. प्रत्येकाचे जे हात असतात, हाताचा जो अंतर असतो तो काय असू शकतो? वेगळा असतो. कुणाकुणाचे छोटे असतात, कुणाकुणाचे खूप मोठे असतात, कुणाकुणाचे मीडियम असतात. म्हणून त्यांचे जे दोऱ्याची लेंथ असणार ती पण काय असू शकते? वेगळी असू शकते. बरोबर आहे. अजून एक ॲक्टिव्हिटी काय आहे की नाव मेजर द लेंथ ऑफ द बेंच बाय मीन्स ऑफ अ स्पॅन ऑफ युअर हँड. आस्क युअर फ्रेंड टू डू द सेम. डिड ईच ऑफ यू ऑब्टेन द सेम मेजर फॉर दॅट बेंच? व्हॉट कुड बी द रिझन? म्हणजे काय करायचं, आता बेंच घ्यायचा आहे, प्रत्येकाने त्या बेंचचा मेजरमेंट तुमच्या हाताने करायचं आहे. ओके, 1 2 3 4 5 6 जे पण होईल ते. तर प्रत्येकाला बोलायचं आहे की मोजा आणि सांगा की त्यांचं मेजरमेंट किती आहे. तर कुणाकुणाचं 7 स्पॅन असू शकतो, कुणाकुणाचा 8 असू शकतो, कुणाकुणाचा 5 असू शकतो, कुणाकुणाचे काय बोलतात ते 12 असू शकतो. प्रत्येकाचा वेगळा असणार आहे. थोड्याफारांचाच किंचित काय असू शकतो, सेम असू शकतो, पण जास्तीत जास्त सगळ्यांचं काय असणार आहे, वेगळं असणार आहे. का? कारण की त्यांचं जे हाताचा जो स्पॅन आहे तो काय वेगळा आहे. कुणाचे छोटे, कुणाचे मोठे आहेत. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कुठली पण गोष्ट तुमच्या हाताच्या स्पॅननी मोजू शकता का? नाही. का? कारण की प्रत्येकाचा हाताचा स्पॅन काय आहे, वेगळा आहे. त्याच्यामुळं स्पेसिफाईक मेजरमेंट्स बनवले आहेत, ज्याच्यामुळं आपल्याला कन्फ्युजन होऊ नये आणि प्रॉपर क्वांटिटीमध्ये भेटू. बघा, स्टँडर्डाइज मेजर्स आर रिक्वायर्ड फॉर मेजरिंग थिंग्स. सच मेजर्स आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट्स. म्हणजे स्टँडर्डाइज आपण बनवलेलं आहे की एवढं मीटर घेतलं ते 1 मीटरच असतं, ह्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर ते 1.5 मीटर 2 मीटर होणार आहे. कळतं आहे? आपण आता समजा दुकानामध्ये आपण गेलो आणि त्यांना बोललो की 4 हात स्पॅनचं काय करा, मला दोरा द्या, आणि तो जो दुकानदार आहे त्याचा हात जो आहे छोटा असला असेल तर आपल्याला केवढूसं भेटेल का? नाही. बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला प्रॉपर अमाऊंटमध्ये प्रत्येक गोष्ट भेटू, क्वांटिटीमध्ये प्रत्येक गोष्ट भेटू, त्यासाठी स्टँडर्ड मेजरमेंट्स बनवलेले आहेत. त्या स्टँडर्ड मेजरमेंट्सला बोलतो आपण स्टँडर्ड युनिट्स. वी हॅव मेजर मेनी फिजिकल क्वांटिटीज ॲक्युरेटली. टू मेजर एनी क्वांटिटी वी यूज अ युनिट स्पेसिफाईड फॉर इट. म्हणजे ॲक्युरेटली त्याचा मेजरमेंट काय आहे, त्यासाठी बघा तुम्हाला स्किल वापरायला शिकवलं जातं स्कूलमध्ये. बरोबर आहे. हे सगळं का शिकवलं जातं? कारण की त्याचा तुम्हाला पुढं जाऊन फ्युचरमध्ये यूज होऊ. कारण की मग आता समजा तुम्हाला हे सगळ्या गोष्टींचं माहितीच नसेल आणि कोणीतरी तुम्हाला 4 हात स्पॅनचं तुम्हाला काय दिला, एखादं कापड दिला, तर तुम्हाला काय होणार आहे, तो छोटा होणार आहे. बट तुम्हाला माहिती आहे की नाही, असं तो मेजरमेंट तर असं घेतात, तुम्ही तर मला काय करतात, लुबडतात, मग तुम्हाला बोलता येईल का नाही? त्यासाठी एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट असतं प्रत्येक गोष्टीचं. समजलं आहे? फॉर एक्झाम्पल, द मीटर इज स्पेसिफाईड युनिट फॉर मेजरिंग अ लेंथ. अ चेन डिस्टन्स हॅज बीन एक्सेप्टेड ॲज अ स्टँडर्ड फॉर 1 मीटर. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक क्वांटिटीचं जे आहे स्पेसिफाईड मेजरमेंट दिलेलं आहे आणि त्याच मेजरमेंटनी तुम्ही घ्यायचं आहे. हँडस्पॅन ही चुकीची मेथड आहे. समजतं आहे? हँडस्पॅननी तुम्हाला प्रॉपर अमाऊंटमध्ये मेजर करता येणार नाही आहे, हे त्यांनी या पॅराग्राफमध्ये सांगितलं आहे. त्याच्यामुळे प्रॉपर क्वांटिटीजनी प्रत्येक गोष्ट मेजर करायची आहे. आता पुढं काय आहे, अजून आहे क्वांटिटी.